विदर्भ, मराठवाडा, कोकण, कानदेश, पश्चिम महाराष्ट्र ही फिरवीन तुला. मी राजा माझ्या आयुष्याचा, राणी बनून सजवीन तुला. आणि साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, मी माझ्या मस्तकावरची चंद्रकोर बनून मिरवीन तुला. विदर्भ, मराठवाडा, कोकण, कानदेश, पश्चिम महाराष्ट्र ही फिरवीन तुला. मी राजा माझ्या आयुष्याचा, राणी बनून सजवीन तुला. आणि साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, मी माझ्या मस्तकावरची चंद्रकोर बनून मिरवीन तुला. तुम्ही जो प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला बघितलं असेल की तुम्ही खूप वेळ ट्रेनिंगला चालले आहे, त्याच्यावरती आपण हे ट्युटोरियल क्रिएट केलेलं आहे. हा व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करायसाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल तो इथून ॲड करायचा. ठीक आहे, फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती एकदा क्लिक करा. 9.6 इथून बॉक्स एड करा. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या इथे काय करायचं, सिम्पली खाली ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी ॲड करून घ्यायचा आहे. बीट माहुडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती आपल्याला क्लिक करायचं. खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. जे आपल्या एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं. ह्या फोटोची लेंथ जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत घेऊन जायचं. आपल्या नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो बीट मॉड आहे त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे. तर इथून चेंज होते म्हणल्यावर आपल्या ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू, आपण स्प्लिट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा फोटो असेल तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. त्याच्यानंतर आता हा जो बीट मॉड असेल ना तो सुद्धा बीट नुसार इथून स्प्लिट करायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपली ही पहिली बीट चेंज होते तिथून स्प्लिट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे बीट माहुडीसुद्धा तुम्हाला इथून शेवटपर्यंत स्प्लिट करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली बीट माहुडी स्प्लिट केल्यानंतर इथून ना बीट माहुडीचे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये इथून आपल्याला काय करायचं, PNG ॲड करून घ्यायचं. तर ठीक आहे, तर इथे जे आपण आपले बीट आहे ना इथे आपल्याला सिम्पली 8 बीट आहे. ठीक आहे, तर 8 आपण PNG दिलेत. आणि इथे एक मागे ना जी 7वी बीट असेल त्याला आपल्याला आहे ना 7वी का 6वी बीट आहे त्याला डबल PNG इथून ॲड करायचं. तो जो वाक्य आहे ते डबल येतं आहे, त्याच्यावरून हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला काय करतो, PNG ॲड करून दाखवतो एका बीटला आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढच्या बीटला इथून ॲड करू घेऊ शकता. ठीक आहे, तर पहिले ह्या लेअरवरती क्लिक करा म्हणजे बीट मावडीच्या. ठीक आहे, केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा. रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा आणि इथून पहिल्या PNG इथून ॲड करायचं आहे. ठीक आहे, पहिलं PNG ॲड केल्यानंतर त्याला इथून एक इफेक्ट द्यायचा आहे. तो इफेक्ट कसा द्यायचा, तर त्या PNG वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा. सिम्पली इनमध्ये हा जो फेडिंगचा इफेक्ट असेल सिलेक्ट करा आणि ह्याची लेंथ 1.0 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इथून सर्व PNG इथून ॲड करून घ्यायचं आणि त्यांना हा जो ॲनिमेशनमधला इफेक्ट असेल फेडिंगचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तर मी काय करतो, इथून फोटो आणि PNG इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण तर इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आणि PNG आपण इथून ॲड करून घेतले आहे. तर तुम्हाला इथे एक सांगतो, हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो कसा करायचा ते, म्हणजे आपण पहिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे, दुसरा नाही केला, त्याच्या पुढचं केलं. अशा प्रकारे करत करत तुम्हाला कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे, पहिले ह्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा आणि सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हीच प्रोसेस आपली एका फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो करत करत शेवटच्या फोटोपर्यंत हा जो इफेक्ट असेल तो इथून देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. खाली ऑप्शन आहे त्यावरती आणि सिम्पली कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूमवनचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लॅन्डोमा 1चा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपल्या आता त्याच्या पुढचा फोटो त्या फोटोचा सिम्पली कॉम्बोमधला स्प्लॅन्डोमा 2चा ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डिस्टोराईटचं ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच हा जो वेवचा इफेक्ट असेल त्याचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल त्या पुन्हा आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच झूम 2चा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. ह्याची खालची लेन्थ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच उसचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे.
इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा व्हिडिओ यायचे आणि इफेक्ट्स ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून घ्यायचे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे च्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तुम्ही बघू शकाल की लाईटमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला गोडचा. हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि खूप रीलमध्ये हा ट्रेंडिंगला इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करा. आणि जर तुम्ही नसेल यूज करत तर हा इफेक्ट तुम्ही यूज नक्की करा तुमच्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर हा इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत हे इफेक्टची लेंथ न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा व्हिडिओ यायचं आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथं इंट्रो आणि आउटरोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करून घ्या आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर शेवटच्या फोटोपाशी यायचं जे आपण स्प्लिट केला ते त्यानं व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पॅरिटीज ऑप्शनमध्ये यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.